नमस्कार, महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। सिरंजनी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने लाभार्थ्याकडून ई-केवायसी साठी घेतलेल्या लाच प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदाराचे प्राधिकरण पत्र रद्द व प्राधिकरण पत्राची 100% अनामत रक्कम जप्त। जायचं का तहसीलला? मी सांगणार का ऐकून घे ना. एक तर तुम्ही केवायसीचे पैसे घ्यायला विनाकारण. हो कशामुळे घ्यायला विनाकारण केवायसीचे पैसे? घ्यायले. कोठे परमिशन आहे केवायसीचे पैसे घ्यायला? सगळे घ्यायले. कोण घ्याले सगळे? सगळे घ्यायले. कोण सगळे घ्याले? नाव सांगा एक दोन. इमानदारला 100 रुपये घ्यायले. इमानदारला कोणीच घेणार पैसे घ्यायला काय? अरे विचारून बसले सगळ्याला. हा, विचार पैसे कोणीच घेणार? केवायसीचे पैसे लागतात का? गव्हर्नमेंटनं सांगितलं केवायसीचे पैसे घ्यायला. गव्हर्नमेंटनं सांगलं कोण हा. सांगलं मला माहित नाही. मग आम्ही घ्यायले सगळ्या केवायसीचे पैसे घ्याले तुम्ही एक तर राशन वेळेवर देणं आले. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री विजय नागनाथ चिंतावर यांनी गावातील स्वस्त धान्याच्या लाभार्थ्याकडून ई-केवायसी साठी 50 ते 100 रुपये लाच घेतल्याची प्रकार गावकऱ्यांनी केली होती। या प्रकरणातील निर्भीडपणे व सडेतोडपणे सातत्याने महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह लोकप्रिय बातमीपत्राने सातत्याने ही बातमी लावून धरली। जिल्हा पुरवठाधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदाराच्या प्राधिकरणाची 100% अनामत रक्कम जप्त करण्यात आली व रास्त भाव दुकानाचे प्राधिकरण पत्र रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठाधिकारी यांनी काढले आहे। या प्रकरणाबाबत महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी या बातमीचा पाठपुरावा केला। तसेच तक्रारदार दिगंबर कात्रे यांची एक विशेष मुलाखत आपल्या बातमीपत्रावर प्रसारित केली होती। यामध्ये पत्रकार विजय वाठोरे, पत्रकार दाऊ गाडगेवाड यांनी हे प्रकरण प्रकर्षाने न्यायप्रविष्ट होण्यासाठी आवाज उठवला। यामुळे या प्रकरणावर जिल्हा पुरवठाधिकारी यांनी कठोर कार्यवाही केली आहे। या प्रकरणी हिमायतनगरच्या पुरवठाधिकारी प्रिया धोटे, मंडळाधिकारी व त्यांच्या टीमने योग्य ते पंचनामा करत याचा अहवाल जिल्हा पुरवठाधिकारी यांना पाठवून दिले होते। यावर जिल्हा पुरवठाधिकारी यांनी कठोर पावले उचलत निर्णय दिला आहे। या प्रकरणी जिल्हा पुरवठाधिकारी रुपाली चौगुले यांनी 1975 आणि शासन निर्णय 20/6/2006 अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करत आदेश पारित केले आहेत। यात सिरंजनी तालुका हिमायतनगर येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय नागनाथ चिंतावार यांचा प्रवारणा रद्द करण्यात आला आहे। तसेच तहसीलदार हिमायतनगर यांना सूचित केले आहे की सदर रास्त भाव दुकानात संलग्न असलेल्या कार्डधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांचे परिपत्रक अन्वये पर्यायी व्यवस्थेकरिता त्वरित प्रस्ताव सादर करावा, पुढील आदेश हस्तगत करावे असे आदेश जिल्हा पुरवठाधिकारी रुपाली चौगुले मॅडम यांनी दिले आहे। महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह हिमायतनगर।